ओम विघ्नहर्ताय नमः। ओम त्रिगुणात्मकाय नमः। फूल बनून हसत राहणे हेच जीवन आहे। हसता हसता दुःख विसरून जाणे हेच जीवन आहे। जर तुम्हाला आयुष्यामध्ये जास्त संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला खूप नशीबवान समजा, कारण देव त्यांनाच आयुष्यात संघर्ष करायची संधी देतो ज्यांच्यामध्ये ती झेलण्याची क्षमता आहे। जर कोणी तुमचं मत तोडत तर निराश होऊ नका, कारण हा निसर्गाचा नियम आहे। ज्या झाडावर गोड फळे असतात त्याच झाडावर जास्त दगडी मारले जातात। असे स्वामींचे गोड व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा। सत्याची महानता फार मोठी आहे। सत्य बोलणारा मनाने शांत असतो। सत्याचे परिणाम कसेही झाले तरी त्याला तोंड देतो, कारण त्याला माहीत असते विजय हा सत्याचाच असतो। जसे तुम्ही आहात तसेच राहा। कोणासाठी वाईट किंवा चांगलं होऊ नका। ज्याला त्याला तुम्ही पटलात तो तुम्हाला कधीच सोडणार नाही, आणि ज्याला तुम्ही नाही आवडला त्याच्यासमोर जीव जरी ओवाळून टाकला तरी तो तुमचा नाही होणार। म्हणून लोकांचा विचार करू नका। देव म्हणतो शक्य आहे ते तुम्ही करा, जे अशक्य आहे ते करायला स्वामी समर्थ आहे। देऊळ बंद करून सुद्धा राघव शास्त्री सारख्या भटकलेल्या माणसाला स्वामींनी बाहेर येऊन योग्य मार्ग दाखवला, तर आपल्यासारखे स्वामी भक्त कधीच काही होऊ देणार नाही आणि कधीच एकटं सोडणार नाही। विश्वास ठेवा, प्रत्येक संकटातून आपल्याला तेच बाहेर काढतील। चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो, पण त्यांची साथ कधीच सोडत नाही, आणि वाईट लोकांना देव खूप देतो पण त्यांना साथ कधीच देत नाही। ध्यानात ठेवा, निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही। सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते। जर काही चांगले देणार असेल तर त्याची सुरुवात कठीण गोष्टीने होते, आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीतून होते। तुम्ही श्री स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। असं म्हणतात की काळजी करणारा माणूस मिळायला भाग्य लागतं, पण अशी माणसं मिळाली आहेत हे समजायला जास्त भाग्य लागतं। आयुष्यात काहीही नसले तरीही चालेल, पण या ब्रह्मांड नायकाचा मायेचा हात नेहमी आपल्या डोक्यावर असावा। जीवनाच्या पुण्याचा बॅलन्स पुरेसा असेल तर सुखाचा चेक कधीच बाउन्स होणार नाही। कुणाला श्रीमंत व्हायचे नाही। असं म्हणतात की महालक्ष्मी धनाची देवी आहे। असे म्हणतात की देवी लक्ष्मी ज्या घरात वास करते त्या घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भासत नाही। जीवनात सदैव सुख शांती राहते। देवी लक्ष्मीची पूजा करण्याबरोबरच दररोज भगवान विष्णूंची पूजा केल्याने घरात संपत्ती येते। माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांच्या कृपेने धन आणि ऐश्वर्य वाढीबरोबरच माणसाचा मान सन्मानही वाढतो। अशा लोकांची कीर्ती चारही दिशांना पसरते। ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की ज्या व्यक्तीवर माता लक्ष्मी कृपा करते त्याला जर पैसे मिळण्याची शक्यता असेल तर त्याला आधीच काही शुभ चिन्हे दिसू लागतात। तर तुम्हालाही अशी काही चिन्हे दिसली तर समजून घ्या की तुमच्यासोबत काहीतरी चांगले घडणार आहे। चला तर मग या चिन्हांबद्दल जाणून घेऊया। पहिले लक्षण म्हणजे जर तुमच्या घरात अचानक काळ्या मुंग्या दिसल्या, वर्तुळ बनवून त्यांनी काही खायला सुरुवात केली तर समजून घ्या की तुमच्या घरात महालक्ष्मीजींचे आगमन होणार आहे आणि तुम्हाला अमाप संपत्ती मिळेल। जर त्यांनी त्यांचे घर केले तर मग ते एक शुभ आहे। हे लक्षण आहे की तुमच्या जीवनात बदल होणार आहे। एक बदल जो तुमच्यासाठी फायदेशीर असेल, तुमच्या कुटुंबासाठी शुभ असेल, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्यांना तुमच्या घरी येण्यासाठी आमंत्रित कराल। मुंग्या अशाच अनिश्चित काळासाठी येत राहतात। जेव्हा तुम्हाला स्पष्ट दिसेल किंवा त्यांचे आगमन केवळ जीवनात बदल घडवून आणण्यासाठी होते असे समजणे आणि त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी पीठ ओतणे सुरू करा।
असे केल्याने तुमच्या देवाला कळेल की तुमच्यापर्यंत संकेत पोहोचला आहे. मुंग्या आपोआप परत येतील. दुसरा संकेत, जरी पक्ष्यांना आपली घरटी झाडाच्या डाळीवरच बनवायची आवडत असली तरी आजच्या काळात जागेअभावी पक्षी घराच्या खिडक्या, आकाशकंदील इत्यादी ठिकाणी घरटी बनवतात असे अनेकदा दिसून येते. अनेक वेळा पक्षी घराचे घरटे आपल्या घरी बनवतात किंवा मधमाशा देखील पोळे आपल्या घरी बनवतात. तुम्हाला माहिती आहे का की घरात कोणाचे घरटे असणे किंवा पक्ष्यांचे घरटे बनवणे इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात. वास्तुशास्त्रात इत्यादी देखील शुभ आणि अशुभ संकेत देतात. वास्तुशास्त्रात पक्षी किंवा कीटकांचे घरटे शुभ आणि अशुभ चिन्हे सांगितली आहे. जर तुमच्या घरात एखाद्याने किंवा पक्ष्याने घरटे बनवले असेल तर जाणून घ्या की ते तुमच्यासाठी शुभ आहे आणि आता तुमच्या घरात महालक्ष्मीचे आगमन होणार आहे. तिसरे संकेत, सामान्य लोकांना घरामध्ये पाल दिसली की लगेचच ती पळवून लावणे सुरू होते. खूप कमी लोकांना हे माहिती असेल की घरात पाल दिसणे शुभ मानले जाते. खास करून जर तुम्हाला पाल घराच्या मंदिराजवळ दिसली तर ते आणखी भाग्यवान असतील, कारण ते तुम्हाला चमत्कारिक परिणाम देईल. मान्यतेनुसार सामान्यत असे दिसून येते की लोक तिला चांगले मानत नाही आणि हाकलून देतात, पण आम्ही तुम्हाला इथे सांगतो की अचानक पाल दिसणे खूप शुभ मानले जाते. जर ती घराच्या मंदिरात दिसली तर ते अधिक शुभ मानले जाते. हे महालक्ष्मीजींच्या आगमनाचे लक्षण आहे. असेही म्हटले जाते की जर पाल एखाद्याच्या पाठलाग करताना दिसेल तर ते घरातील प्रगतीचे लक्षण आहे. तसंच तुळशीच्या रोपामध्ये पाल दिसणे खूप शुभ मानले जाते. हे अमाप संपत्ती मिळण्याचे लक्षण आहे. इच्छादानगी असली की मदत आपोआप तुमच्याकडे चालत येते. डोकं एकाग्रित केल्याशिवाय आयुष्यात कोणतेही महान कार्य करणं शक्य नाही. कोणतेही काम महान बनवण्याचा एकच मार्ग आहे की ते काम आवडीने करा. वारंवार अपयश मिळूनही उत्साह कमी न होणे हीच यशाची पायरी आहे. आपल्यामध्ये फक्त एकच कमतरता असते, ती म्हणजे आपण गोष्ट करतो कमी आणि बोलतो जास्त. असे स्वामींचे गोड संदेश ऐकण्यासाठी आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.